नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आजचा आपला टॉपिक आहे विधान परिषद. विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे, अप्पर हाऊस आहे. ज्या राज्यांमध्ये विधान परिषद असते तिथे द्विसदनी विधिमंडळ असते. तर घटनात्मक तरतूद बघूया. तर कलम 168 मध्ये राज्य विधिमंडळाची रचनाची तरतूद केलेली आहे. कलम 169 मध्ये विधान परिषद निर्माण किंवा रद्द करायची तरतूद केलेली आहे. आणि कलम 171 मध्ये विधान परिषदेची रचनाची तरतूद केलेली आहे. तर कुठल्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे? तर तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका. हे लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. तू MBA कर. तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका. ओके. सदस्य संख्या ही किमान 40 सदस्य असतात आणि सदस्य संख्या संबंधी विधानसभेचे सदस्य संख्या 1/3 जास्त नसावी. सदस्याची निवड कशी होते? तर 1/3 हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य असतात. 1/12 हे पदवीधर मतदारसंघाचे असतात. 1/12 शिक्षक मतदारसंघाचे असतात. विधानसभा सदस्य 1/3 हे विधानसभाचे सदस्याद्वारे निवडून गेलेले सदस्य असतात. आणि 1/6 हे राज्यपालांकडून नामनिर्देशित केलेले सदस्य असतात. पात्रता हे भारताचा नागरिक असावा, किमान वय 30 असावी आणि संसदेने ठरवलेल्या अटी हे पूर्ण केलेल्या असावा. कार्यकाळ 6 वर्षाचा आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि विधान परिषद कधीही बरखास्त होऊ शकत नाही. ते स्थायी सभागृह आहे. सभागृहातून सभापती, चेअरमॅन व उपसभापती, डेप्युटी चेअरमॅन हे निवडले जातात. त्यांचे अधिकार काय काय आहे? तर विधेयकांवर चर्चा व पुनर्विचार, शासनाला सूचना व शिफारसी आणि तज्ज्ञ व्यक्तींना प्रतिनिधी. तर हे सर्व चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅनचे अधिकार आहे. तर आपण बघितले विधान परिषद. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.